नमस्कार. आपण सध्या उभा आहोत नाशिकमध्ये. नाशिकच्या कोर्टात आहोत. कथित भोंदूबाबा अशोक खरात यास आज तिसऱ्या गुन्ह्यात हजर करण्यात आलं होतं. पहिल्या दोन गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी भेटली होती, त्याच्यानंतर त्याचा MCR झाला आणि 75-76-76-2026 हा सरकारवाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्याच्यात त्याला आज हजर करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी पोलिसांनी ताबा घेतला परत आणि त्या विशेष तपास पथकाने त्याला आज हजर करण्यात आलं होतं. याच्यात आज महत्वाचे मुद्दे जोरदार युक्तिवाद केला आला. पहिले तर तपास अधिकाऱ्यांनी जे आहे त्याला साधारण 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली, तर न्यायालयाने सर्व युक्तिवाद झाला आणि त्या 5 दिवसाची म्हणजे 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. मात्र आज जे ग्राउंड्स ठेवले होते, पहिले तर आयोगाने सांगितलं की 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी. त्याच्यानंतर आरोपीने गर्भवती महिलेवर अत्याचार केलेले आहे. हा जो गुन्ह्याचा तपास आहे तो प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे पुढचा तपास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जी जडीबुटी काही खायला दिली होती आरोपीने, तर तिचा सोर्स काय आहे हे शोधायचं आहे. त्याच्यानंतर 7व्या महिन्यात त्या पीडितेला बोलवलं होतं. त्यांनी जी काही एक पूजा करायची आहे की बाळाला त्रास नको व्हायला आणि कोणती ती नेमकी धार्मिक विधी होता याची चौकशी करायची आहे. त्या व्यतिरिक्त जे सरकारी वकील असं म्हणणं की मुलगा व्हावा म्हणून ही पूजा केली जात आहे, तर ती नेमकी पूजा काय होती याचा तपास करायचा आहे. आणि या व्यतिरिक्त जे दोन गोष्टी आहे की जो फिर्यादी आहे या सर्व प्रकरणात, तो त्या अशोक खरातच्याच ऑफिसमधला कर्मचारी होता, तर त्यांनी काही पेन ड्राईव्ह दिले होते. टोटल 4 पेन ड्राईव्ह आहे, काही 32 जीबीचे, काही 64 जीबीचे. तर त्याची तपासणी करायची आहे, त्यातल्या व्हिडिओची तपासणी करायची आहे. आता गंमत अशी की हा मुद्दा बचाव पक्षाच्या वकिलांनी करून टाकला की पहिल्या दिवसापासून साधारण तुम्हाला 2 पोलीस कोठड्या जर बघितल्या, साधारण 20 दिवस जे तपास आरोपी आहे हा तपासात विशेष पथकाच्या ताब्यात आहे. मात्र मग तुम्ही एवढे दिवस काय केलं, तर पहिल्या दिवसापासून हेच मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जे शैलेंद्र बागडे हे सरकारी वकील आहे, त्यांनी एक मुद्दा मांडला की याच प्रकरणात नरबळीचा उल्लेख आहे, तसा जादूटोणा आणि नरबळी विरोधी जो कायदा आहे महाराष्ट्राचा तोही लावण्यात आला आहे, त्याचाही तपास अजून करायचा आहे. त्याच्यानंतर धार्मिक विधी करताना पीडितेचा व्हिडिओ काढला काय हाही तपास करायचा आहे. नकली वाघ आणि नकली साप याबाबतही तपास करायचा आहे. तर जे आयोग होते भारती म्हणता अमोल भारती यांनी स्पष्ट कोर्टात सांगितलं की आरोपी हा तपासाला हवं तसं सहकार्य करत नाहीये. यावर जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी खरातर्फे बाजू मांडली. त्याआधी खरात जेव्हा VC द्वारे हजर झाला होता कोर्टात, त्यावेळेस न्यायालयाने त्यांचं नाव विचारलं. त्यांना विचारलं की भाटे हे, कारण नवीन गुन्हा असल्याने भाटे हे तुमचे वकील असणार आहेत, तुम्हाला चालणार आहे का, तर त्यांनी हा म्हटलं आणि पुढं चालू झालं. तर याच्यात जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्यात जरा आक्रमक स्वरूपात दिसले. एवढे दिवस ते जरा शांत होते. तर असं की पहिले 2 गुन्हे जे आहेत त्याच्यात पोलीस कोठडी भेटले, 20 दिवस झालेले आहेत, तेवढी PC झाली आहे. तपास काय झाला आहे, ॲटलिस्ट तेवढ्या दिवसासाठी त्यांना PC भेटली, मग तपास काय झाला, कारण पहिल्या दिवसापासून हेच मुद्दे रिपीट होत आहेत. गर्भवती महिलेला बोलवलं असं फिर्यादीने म्हटलं आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे साधारण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे गुन्हा घडल्याच्या तारखा जर असतील, तर 7व्या महिन्यात पीडित आली होती, तर साधारण डिसेंबरमध्ये 7वा महिना म्हणजे डिसेंबरमध्ये ही डिलिव्हरी झाली असेल. मग नेमका अत्याचार कधी झाले, नेमका कालावधी काय, याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याच्यानंतर फिर्यादी, मुख्य मुद्दा जो त्यांनी मांडला, जो फिर्यादी आहे हा खरातने दाखल केलेला वावी पोलीस स्टेशन इथला गुन्हा आणि शिर्डी येथे एका पीडितेने मॉर्फिंग आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी जो गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यात येथील फिर्यादी हा तिचा आरोपी आहे. मग नेमका फिर्यादीचा ही कंप्लेंट देण्यामागे आरोप काय आहे, त्यांनी अजून एक मुद्दा मांडला की मी जी पीडिता आहे तिच्याविषयी सहानुभूती आहे, पण मी जास्त मुद्दे उपस्थित करू शकत नाही कारण तत्वाला धरून नाही. पण त्यांनी हे सांगितलं की नेमकं इंटेन्शन काय होतं आरोपीचं. तिकडं तो आरोपी आहे, इकडं तो फिर्यादी झाला आहे, त्याला जर माहीत असेल तरी पीडिता त्याच्याकडे गेली का, हा महत्त्वाचा प्रश्न. त्या त्यांनी पीडितेला अशोक खरातकडे पाठवलं का, याचा कालावधी काय, याची स्पष्टता आहे, असाही प्रश्न भाटे यांनी उपस्थित केला आणि तो खूप महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्यानंतर खरातला परत कोर्टाने विचारलं तुमचं काही म्हणणं आहे का, तर खरातने काहीच आमचं म्हणणं नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी ही खरात त्याला दिलेली आहे. आता ह्या सर्व याच्यात जो मुद्दा आहे स्पाय कॅमचा, त्याची माहिती नमूद नाही असं म्हटलं होतं ते सचिन भाटे जे बचाव पक्षाचे होते वकील आहेत त्यांनी.
त्याच्यानंतर ह्या मुद्द्यावर आयोगने काही उत्तर दिलं नाही. मात्र जो कालावधी आहे त्याच्यात पीडित महिलेवर घडलेली जी घटना आहे ती 2023ची आहे आणि इतर ज्या घटना मेन्शन आहे फिर्यादीच्या तक्रारीमध्ये ह्या त्या नंतरच्या आहेत असं स्पष्टीकरण न्यायालयाला भारती यांनी दिलं. तर थोडक्यात काय तर ह्या वेळेस जरा युक्तिवाद बघायला भेटला कोर्टात आणि 7 दिवसाची जी पोलीस कोठडी मागितली होती बचाव पक्षाच्या एकंदर जी पद्धत होती मुद्दे खोडून काढायची आणि तेच मुद्दे रिपीट होत असलं हे ते न्यायालयाला कुठेतरी पटू शकले आणि त्याच्यामुळे अशोक खरातला साधारण 5 दिवसाची पोलीस कोठडी ही मिळाली आहे. एकंदर जे 60 दिवसाची SITचं जे कार्यकाल आहे 60 दिवसात त्यांना चार्जशीट दाखल करायचं आहे. त्यामुळे आता कुठेतरी SITने आपण काल परवा म्हणू शकत होतो की SITने तपासाला वेग पकडला आहे का. पण आज जे काही मुद्दे SITद्वारे किंवा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर केलेले आहेत त्यामुळे अजूनही थोडंसं काम कुठेतरी रेंगाळलेलं आहे. अजूनही ते गुन्ह्याचे अवशेष शोधताय, अजूनही पेन ड्राईव्हवर स्पष्टता येत नाही आहे, अजूनही जे रिमांड मागताय त्याचे जे ग्राउंड्स आहेत तेच आहेत. त्यामुळे कुठेतरी अजून तपास आलेला नाही का किंवा SIT या सर्व प्रकारात प्रगती करत नाही का असा प्रश्न उपस्थित होता. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.